मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या अनेक आशा वर्करांना केले स्थानबद्ध। चिखली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार म्हणून जिल्ह्यातील शेकडो आशा व गटप्रवर्तक आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात चिखली येथील मुख्यमंत्री यांच्या सभास्थळी गेले असता मुख्यमंत्री येण्याच्या 3 तास अगोदरच या महिलांना पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले। त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचा शासन निर्णय न काढल्याने आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांनी 12 जानेवारीपासून संपाचे हत्यार उपसले आहे। दरम्यान 13 जानेवारी रोजी आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आशा कर्मचारी व गटप्रवर्तक चिखली येथे आल्या असता त्यांना मुख्यमंत्री येण्याच्या 3 तास अगोदरच पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले। त्यामुळे हाच महिलांचा सन्मान आहे का, असा सवाल उपस्थित करून सीटूच्या वतीने पोलीस ठाण्यात सभा घेऊन या कृत्याचा निषेध करण्यात आला। यावेळी शेकडो आशा वर्कर्स कर्मचारी यावेळी उपस्थित होत्या। माननीय राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आज चिखली शहरामध्ये पक्षीय कार्यक्रमासाठी आलेले असता आज कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातील आशा वर्कर ह्या बेमुदत संपावर गेलेले आहेत आणि त्यांचा स्पष्ट असा आरोप आहे सरकारवर की गेल्या 25 दिवस त्यांनी यापूर्वी अगोदर संप केलेला होता आणि त्या संप काळामध्ये सरकारने आणि आरोग्यमंत्र्यांनी त्यांना आशा वर्करला 7,000 आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपयाची मानधनाची घोषणा केली होती। परंतु गेल्या 2 महिने झाले या घोषणेचे कुठेही त्यांनी शासन निर्णय काढलेला नाही आणि म्हणून निवेदन देण्यासाठी या जिल्ह्यातल्या काही प्रमुख CITUच्या कार्यकर्त्या ह्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आल्या असता तिथं त्यांना आज चिखली पोलीस स्टेशनमध्ये त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आणि कुठल्याही प्रकारचं मुख्यमंत्र्याची भेट त्यांना न घालता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे आम्ही अशा पद्धतीनं रितसर मागण्यासाठी आलो असता सरकारनं अशा पद्धतीचं त्यांना दाबून ठेवणं हे लोकशाहीला मारक आहे आणि म्हणून आम्ही या सरकारचा या ठिकाणी निषेध करतो।